उत्पादनाच्या बाबतीत 1 लाख रुपये अधिकची वाढ कशी देता येईल। आज जिल्ह्यात जर काढलं तर साधारणतः 150 ते पावणे 200 शेतकरी आहेत की त्यांची ही काम करण्याची मानसिकता आहे आणि त्याकरता 1.5-2 कोटी रुपयाचा अधिकचा खर्च किंवा भार उचलायला तुमची DPC असेल किंवा आमच्या या योजनेच्या अंतर्गत जर उचलता आला तर तो एक चांगला प्रकल्प या तालुक्यात जिल्ह्यात राबवला जाईल। मेन काय होतं की आपण शेतकरी ज्यावेळेला मोलमजूर करणारा किंवा एखादा रोजगार म्हणून जातो तर त्या शेतकऱ्याला शेतकरी जो मालक आहे त्याचा रोजगार आणि आपल्या रोजगार हमीतून मिळणारा रोज ह्याचा देखील ताळमेळ बसला पाहिजे। नाहीतर आपण इकडं वाढवलं तर उद्या शेतकऱ्याला सुद्धा मजूर मिळत नाही असे पण आम्हाला काही लोक भेटून सांगून गेले। त्यामुळे ही थोडीशी आपली कसरतच आहे। मग दबाव बिबाव कुणाचा नाही, हा काय पैसा आहे कुणी नेत्यांनी किंवा आम्ही समितीने खिशातनं दिलेला नाही आहे, हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे आणि या योजना राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवल्या जातात। या सर्वसामान्य कुटुंबाला किंवा सर्वसामान्य लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळावा हा उद्देश आहे। त्यामुळे बिंदास या योजनेमध्ये ज्यांना कोणाला अडचणी असतील त्यांनी पुढे यावं। 95 मधली कामं जी आहेत या बाबतीत थोडंसं आम्ही क्वालिटीच्या बाबतीत शंका उपस्थित केली, त्याबाबत आम्ही सूचना दिल्या आहेत की आम्हाला याचे थर्ड पार्टी ऑडिट करून रिपोर्ट लागणार आहेत। आम्ही तात्काळ लगेच इमिजिएटली त्या बाबतीत सांगितले। विहिरी असतील, फळबागा असतील किंवा तुमचे गोठे असतील, ज्यांनी मागितले त्यात कोण राहिले का, ह्या लाभापासून वंचित कोण आहे का, त्याच्या याद्या सुद्धा आम्ही उद्या मागितलेले। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।